Hey guys, hello everyone. Once again welcome back to my channel. आणि हे आहे आषाढी एकादशीचं पार्ट 2 व्लॉग. तर आता झाली आहे संध्याकाळ आणि दिवाबत्ती करून झालेलं आहे माझं. पाठच्या व्लॉगमध्ये तुम्ही दुपारपर्यंतचं बघितलेलं आणि हा आहे सेकंड व्लॉग पार्ट 2. तर बघा माझी तुळस जी आहे कशी मस्तपैकी छान खुललेली आहे आणि तुळशीच्या बाजूला मी लावलेलं आहे आवळ्याचं झाड. असं म्हणतात की आवळ्याच्या झाडामध्ये विष्णुदेवांचा वास असतो आणि माझ्या घरात तुळशी माता आणि आवळ्याचं झाड हे दोन्ही मी माझ्या ग्रिलमध्ये खिडकीच्या ग्रिलमध्ये लावलं आहे. कारण असं की माझ्या घरात लक्ष्मीनारायणाची पूजा करते, ते माझे आराध्य दैवत आहेत. तर इथे मी आली आहे. दिवाबत्ती तर करून झालेला आहे. तर मी वाटीमध्ये जे धूप असते वाटी धूप ते लावते फॉर अ चेंज. नेहमी तर मी करटीच पेटवते पण आता हे लावते. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सद्गुरु. तर हे जे धूप वाटी आहेत ते मी सगळीकडे फिरवून घेते. तुळशी माता आणि आवळ्याचीही पूजा करते. असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडासमोर दिवा लावण्याने घराची दरिद्रता संपून जाते. त्याच्यामुळे नशिबाने मला ते आवळ्याचं झाड भेटलं आहे. ते मी स्वतः नाही लावलं आहे, मला माझ्या आईने दिलेलं आहे. तर भेटलं आहे नशिबाने असंच समजू शकता. तर इथे मी सगळीकडे धूप वाटी जे आहे फिरवून फिरवून पूजा करते. सगळ्या घरामध्ये घंटीनाद जे आहे ते करत करत धूपचं जे धुनी आहे ते करत करत येत आहे. चौकोनी चारी बाजूला आपली जे घंटीचं जे नाद आहे ते झालं पाहिजे. घरातली इडापिडा ती सगळी बाहेर जाते. आणि ते झाल्यानंतर कापूर जे आहे मी कापूर ओवाळून घेते सगळीकडे. कारण कापूर हे खूप छान एक बोलतात ना स्तोत्र आहे नेगेटिव्हिटीला बाहेर घालवण्याचं. आणि बघा माझ्या घरच्या दारावरती पंचमुखी हनुमानजी आणि गणपती बाप्पा विराजमान आहेत. तर नवीन वस्तू आलेली आहे घरात, त्याच्यामुळे त्याची मी पूजा करते. आणि काय आहे एक्झॅक्टली पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये हे कळेलच. तर आजच्या दिवशी मी याची पूजा करते आणि वापरायला सुरुवात करते आहे. आली तर आहे अगोदरच पण आजच पूजा करून घेते. आज शुभ दिवस आहे. तर हे झाल्यानंतर मी गणपती स्तोत्र वाचते आणि मी हे रोज वाचते आणि हे खूप छान आहे. तुम्ही पण वाचून बघा, खूप फरक पडतं याने. तर दारामध्ये अशा प्रकारे रांगोळी घातली, दिवाबत्ती केली आहे, फुलंही ठेवलेले आहेत आणि मी तयार झालेली आहे. आणि कशाला तयार झालेली आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण माझी साडी कशी आहे हे मला नक्की नक्की कमेंट करून कळवा. तो माझा दिवाबत्ती करून झालेला आहे आणि आम्ही चाललो आहोत बालाजी मंदिरला. आज जसं की आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही चाललो. आणि जसं की सगळ्यांना माहिती असेल, जे माझे पहिल्यापासून ब्लॉग्स बघत असतील त्यांना सगळ्यांनाही माहिती आहे की मी महिन्यातून एकदा एकादशीला बालाजी मंदिरला जाते, कारण मला खूप आवडतं. त्याच्यामुळे आज तर वर्षाची मोठी एकादशी आहे, मग आज तो जानाही आहे बाई. तर चला मग आम्ही अशा प्रकारे तयार झालेलो आहोत आणि तपसायला तर तुम्ही मगाशी बघितलं. तर चला फटाफट चला चला चला. सो वन्स अगेन ॲज इट इज आम्ही आलो आहोत बालाजी मंदिरात. मला असं वाटलेलं की खूप गर्दी आहे. ॲक्च्युली आम्ही लेट झालो, त्याच्यामुळे आम्हाला छानपैकी दर्शन भेटणार आहे. आणि येतात ते तुळशीची माळा घेऊन येतात. आतलं जे आहे ते अलाउड नाही आहे रेकॉर्ड करणं, दॅट्स वाय मी बाहेरूनच रेकॉर्ड करते. तुम्ही अनेक वेळा बघितल्या आहेत, मी नेहमी इथे येते आणि मला खूप आवडतं इथे येणं. खूप छान वाटतं. आणि तिथे त्या साईडला गौशाला आहे
आणि इथे जे आहे ते नवग्रहांचं मंदिर आहे. तर चला, तपस्या आणि प्रथा जे आहेत ते तुळशीची माळा मी सांगितलेली आणायला, तर त्यांनी ते आणलेले आहे आणि आपण आतमध्ये जाऊया आता. सो आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता आणि खूप छान दर्शन झालं आमचं. सो आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी. आणि हे माईक आहे जे माझ्या नवऱ्याने मला गिफ्ट केलं आहे. तर ॲक्च्युली मला डबल माईक पाहिजे होतं, त्याच्यामुळे त्यांनी माझ्यासाठी डबल माईक घेतलेला आहे, जेणेकरून 2 लोक एकत्र बोलू शकतात. आणि इथे रस्त्यामध्ये रामाचं मंदिर आहे, तर चला आपण मंदिरात जाऊया दर्शन घ्यायला. हो चला. तर हे नेहमी मी रिक्षातून जाता येताना बघते, पण किंचितही चान्स भेटतो इथे यायला. आणि जेव्हा पण वेळ भेटतं, चान्स भेटतं, मी इथे येते. कारण मोस्टली आम्ही मंदिराच्या बाहेरूनच रिक्षा पकडतो आणि जेव्हा रिक्षा नाही भेटत तर असं आम्ही चालत येतो. आणि जेव्हा आम्ही चालत पुढे येतो तेव्हा रस्त्यामध्येच हे मंदिर आहे. खूप छान आणि खूप सुंदर रामाचं मंदिर असं आहे, राम दरबार. तर जेव्हा पण मला असं दिसलं की यायचं आहे आपल्याकडे, आता वाचू कमी वाचलं नव्हतं. हां वाच, तेव्हा मी नेहमी येते. आणि तपस्याला इथे हनुमान चालीसाचं पुस्तक भेटलं आहे आणि तेव्हा तिला जेव्हा पण चान्स भेटतं, जिथे पण दिसतं पुस्तक ती वाचते. आणि तिला खूप क्रेज आहे हनुमान चालीसाचं, तर ती हे वाचते आहे. खूप मस्त मंदिर आहे, ते पण मस्त आहे. ॲक्च्युली खूप मस्त मंदिर आहे ना, एकदम तर आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता करणार आहे फराळीची तयारी, कारण दोन्ही टाईम उपवास करणार आहे. तर जे मी वरईचे तांदूळ आणि साबुदाणा वाटून ठेवलेलं सकाळी, तर चला मग ते बघूया पीठ आलेलं आहे का. सो दिस इज अन स्मार्ट वॉच, बघूनच तुम्हाला कळलं असेल, जेन स्मार्ट वॉच, बट मी पण घालू शकते है ना. तर हा गिफ्ट आलेला आहे नितीनला फादर्स डेचं. आणि हे दिलेलं आहे आमच्या स्नेहल आणि अंकितनी. तर माझी बहीण स्नेहल आणि जीजू अंकित. तर मी पण घालणार आहे अधूनमधून, बिकॉज मला पण स्मार्ट वॉचेस आवडतात. तर खूप छान, खूप सुंदर आणि खूप मस्त आहे. आणि नितीन यूज करतात, त्याला यूज करून बघितलं आणि खूप खूप आवडलेलं आहे. तर थँक्यू सो मच स्नेहल आणि अंकित, माझी बहीण आणि तिचे मिस्टर. तर त्यांच्याकडून हे गिफ्ट आहे आणि खूप छान आहे, खूप सुंदर आहे. ॲक्च्युली आम्ही बदलापूरला गेलेलो फादर्स डेच्या दिवशी, तर त्याच दिवशी हा गिफ्ट भेटलेला आहे नितीनला. तर आणि ते जे तुम्ही तपस्याचा बर्थडेचा व्लॉग जे बघितलात, ते व्लॉगमध्ये तिने जे ड्रेस घातलेला तो पण त्याच वेळेचा आहे. तर तो पण खूप छान आणि खूप सुंदर होता. तर थँक्यू फॉर द गिफ्ट, थँक्यू सो मच. सो हा जो पीठ आहे तो तोच आहे जो मी वाटून ठेवला आहे. आणि बघूया आता ह्याला छानपैकी आपण मिक्स करून घेऊया पहिला. आणि याच्यामध्ये मी मीठ जे आहे ते टाकलेलं नाही आहे, तर मीठ टाकून घेते मी थोडंसं. अगोदर ह्याला छानपैकी स्टर करून घेते.
हे मी फर्स्ट टाइम ट्राय करते आहे, कधी मी ट्राय केलेलं नाही आहे. याच्यामध्ये मीठ टाकून घेते मी थोडंसं, बिकॉज मीठ टाकलं नव्हतं मी. खूप पातळ वाटतं यार, काय करू. चला ट्राय करते, बघूया. तर जे पीठ बनवलेलं आहे मी, त्या पिठाचं मी अशा प्रकारे बनवते आहे. कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये जाळी ठेवलेली आहे आणि पाणी टाकलं आहे. 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे. आणि इथे हे बघा, हे माझ्याकडे प्लेट आहे, जे प्लेट तुम्हाला दिसतंय, आणि हे पीठ आहे. तर याच्यामध्ये मी हे आता ओतणार आहे. तर हे अशा प्रकारे ढोकल्याचं पीठ, ताट आहे, सॉरी, ढोकला जे बनवतात ते आहे. आणि ह्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. तर ह्याला जे आहे मी याच्यामध्ये टाकणार आहे. पहिला व्यवस्थित ह्याला ढवळून घेते. तर हे जे आहे हे याच्यामध्ये मी ओतणार आहे. ते असं, आणि वरतून जे आहे ते असं मी झाकून घेते आणि गॅसला मीडियम आचवरती करते. तर ह्याला एक 5 ते 7 मिनटं ह्याला मी ठेवून बघणार आहे. तर इथे चटणी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे खोबरं, शेंगदाणे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर याच्यामध्ये मी आता शेंगदाणे आहे ते घालून घेते आणि खोबरं टाकून घेते. आणि अजून एक वस्तू आपण टाकू शकतो, ते म्हणजे हिरवा धनिया. पण मी हिरवा धनिया नाही टाकत आहे, तर मी ह्याला असंच वाटून घेणार आहे. तर इथे चटणी जी आहे मी वाटलेली आहे, वाटून घेतल्या. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे मी. आणि मिक्सरमध्ये जे वाटून घेतलेलं त्याचं जे पाणी आहे व्यवस्थित काढून सगळं छानपैकी, जराही वेस्ट न करता याच्यामध्ये टाकून, याच्यात एक खोबऱ्याचा कण जो आहे तो वापरून टाकलं झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी आता तडका देणार आहे. तर तडका याच्यामध्ये लागणार आहे जिऱ्याचा. हा सगळ्यात पहिला बारीक करून घ्यायचा. आणि हे काढताना जे आहे ते खूप आपल्याला सावधानीने काढायचं, कारण जेव्हा आपण भाग उचलतो तेव्हा वाफ येतं, तर पटकन आपण हात पुढे नाही करायचा आहे. आणि हे बघा, हे लगभग झालेलंच आहे. त्याला मी थंड करायला ठेवणार आहे पंख्याखाली. चेक केलं आहे, पण तरी पण हे बघा, चाकू घालून बघितलं, ह्याला काहीच लागलेलं नाही आहे. तर ह्याला थंड होऊन द्यायचं अगोदर आपल्याला, जेणेकरून हे थंड झाल्यावरती हे पूर्ण जो आहे तो बाहेर निघून येईल भाग. तर इथे मी पॅन चढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते, चिमूटभर. आणि उपवासाला चालणारा, सॉरी, जिरा जो आहे तो उपवासाला चालतो, तर थोडंसं चिमूटभर आपल्याला जिरा टाकायचं आहे, नाहीतर खूप सारा जिराच होऊन जाईल चटणीमध्ये. जर तुम्हाला आवडत असेल जास्त जिरा तर तुम्ही टाकू शकता. तर इथे मी, बस रे बाबा, हा लहान आहे टोप, त्याच्यामुळे हा बसत नाही आहे, पण मी याला बसवते.
तर हे बघा, हा तडका मी याच्यात टाकते. छानपणे. परत पडला. हा टोप ॲक्च्युली छोटा आहे ना, त्यामुळे हा पडत असतो. मग आता हे थंड झालं आहे, तर ह्याला आपण काढून घेऊया. तर हे पहिला आजूबाजूतून असं आपल्याला काढायचं आहे. थंड झाल्यावर हे खूप इझी पद्धतीने असं निघतं. आणि त्यानंतर मधून जे आहे आपल्याला चिरे मारायचे आहेत असे. ओके, जसं आपण ढोकला कापतो ना तसंच. तर हे बघा, हे असं कापून घ्यायचं. कापल्यानंतर आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वाव, खूप छान पद्धतीने. कोणच तुम्हाला बोलू नाही शकत की हे उपवासाचं आहे. असं वाटतंय की एक्झॅक्ट इडली बनून रेडी आहे, पण मी ह्याला ढोकल्यासारखं हे केलं आहे, कारण मला ढोकल्यासारखं ट्राय करायचं होतं. आणि खूप छान हे असे पीसेस कट होऊन आलेले आहेत. जर तुम्हाला याच्यामध्ये तडका घालून मसाला किंवा काही घालून फ्राय करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता, पण आम्ही ह्याला असंच ॲज इट इज प्लेन खाणार आहोत. तर खरंच खूप छान झालं आहे आणि मला खूप हॅपीनेस वाटतं आहे की हा माझा जो रेसिपी आहे ती माझी सक्सेस झालेली आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी, कारण मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं. आणि असं नाही आहे की मी पहिला बनवलं आणि नंतर तुम्हाला दाखवलं, असं नाही आहे. हे मी तुमच्यासोबत फर्स्ट टाइम बोलतात ना, बिना डरे अँड बिना कोई मतलब पूर्ण फुल कॉन्फिडन्स के साथ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि खूप छान झालेलं आहे. बघा, हे तुम्ही बघू शकता. तर चला मग खायला आपण बसूया. या रे या, सगळे या. उपवासाचं काहीतरी नवीन खाऊ. नाही जमलं तर उपाशी राहू. या. हे बरं आहे, म्हणजे मी असताना तुम्हाला उपाशी कसं राहून देणार. तर हे आहे आमचं उपवासाचं इडली आणि चटणी. तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ट्राय करून मला नक्की कमेंट करून कळवा की कसं झालेलं आहे. माझं तर दिसण्यामध्ये चांगलं झालं आहे. आता रिव्ह्यू बघूया आपण की मुलांना आवडतं आहे की नाही. तर चला मग. चटणी मस्त बनली. कसं झालं आहे? कसं झालं आहे मम्मा? छान झालं आहे. कशाचं आहे बोल? कसं वाटतं आहे? इडलीसारखं वाटतं? कसं वाटतं आहे? ढोकल्यासारखं वाटतं आहे? साबुदाणा. हां, छान वाटतं आहे. थँक्यू. कसं झालं आहे? छान झालं आहे. चटणी पण मस्त झाली. मस्त झालं आहे. थँक्यू. साधारण इंसान नहीं है. तर आमचं उपवासचं जेवण जे आहे ते करून झालेलं आहे. आणि हा माझा आयुष्यातला पहिला आषाढी एकादशी 2 वेळेचा उपवास होता. ह्याच्या अगोदर मी कधीही हा उपवास केला नव्हता. माहिती नाही का अशी इच्छा मला यावर्षी अशी जागली की चला आपण 2 वेळ उपवास करून बघूया. आणि मनापासून असं वाटलं की करावं म्हणून केलं. नाही तर इतर वेळेस मी फक्त 1 वेळ उपवास करते
आणि एक वेळ जेवून घेते. पण हे पहिलं वर्ष आहे ज्याच्यामध्ये मी दोन्ही वेळ उपवास केलेला आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की उपवास फक्त मी नाही केला, तर माझ्या कुटुंबानेही केलेला आहे. आणि या गोष्टीची मला खूप 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 खुशी, आनंद आणि खूप बरं वाटलं. कारण मी कोणालाच सांगितलं नव्हतं की उपवास करा. त्या सगळ्यांनी आपल्या आपल्या इच्छेने केलेला आहे. आणि माझ्या दोन्ही मुलींनी आणि माझ्या मिस्टरांनी सगळ्यांनी उपवास केलं. बरं वाटलं. मला वाटलं नव्हतं की हे म्हणजे आम्ही चौघं उपवास करू. कारण इतर वेळेस मुलं जे आहेत ते मोस्टली काही ना काही खातात, पण म्हणजे लहान आहेत ऑब्व्हियसली, तर त्यांना वाटतंच. पण यावेळी असं नाही झालं. त्यांनी मनापासून सांगितलं. आणि इवन जेव्हा आम्ही बालाजी मंदिरात गेलेलो, तर प्रथाला जे आहे, सोनू माझी, ती बोलत होती भूक लागली. तर तिला मी सांगितलं की तुला काही खायचं आहे का. तिथे बाजूला इडली डोसा भेटत होतं. मंदिराच्या बाजूला एक छोटंसं असं स्टॉल आहे. तर तिला मी विचारलं, तुला भूक लागली तर काहीतरी खाऊन घे, काही हरकत नाही जर तू एक वेळ उपवास केला तरी. पण तिचं म्हणणं असं होतं की नाही मम्मा, घरी जाऊन तू जे बनवशील ते आपण खाऊया. तर ऐकून बरं वाटलं. आणि एका आईला काय हवं आहे की आपलं कुटुंब एकत्र जेव्हा एक स्त्री बांधून ठेवते आणि छान पद्धतीने त्याला चालवते, ही खूप मोठी गोष्ट आहे. ओके, असो. तर अशा प्रकारे एकादशी आमची गेली, आषाढी एकादशी. तर हे सगळ्यांना माहिती असेल, ही वर्षाची सगळ्यात मोठी एकादशी असते. आणि बरेच जे आहेत ते एकादशीला उपवास करतात. महिन्यातून 2 वेळा ही एकादशी येते. पंधरवड्यातून एकदा, जी एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक जे येते शुक्ल पक्षामध्ये येते. तर ह्याच्याबद्दल माहिती मी वेगळ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी नक्की एकादशीवरती एक छानसा व्हिडिओ बनवेन. पण याच्यामध्ये जर मी आता सगळं इन्क्लूड केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे सांगायचं एवढंच होतं की काही काही लोक उपवास करतात. तर मी जे आहे मी करत नाही, मी फक्त पाळते. आणि अजून एक गोष्ट की ज्यांना कोणाला एकादशीची सुरुवात करायची आहे तर त्यांनी मोठ्या एकादशीपासून सुरुवात करू शकतात. म्हणजे ज्यांना महिन्याची एकादशी पकडायची आहे तर पहिला आषाढी एकादशीचा उपवास करा आणि मग नंतर तुम्ही दर महिने पंधरवड्यातून एकदा जे उपवास आहे ते तुम्ही करायला सुरुवात करू शकता. हे एक चांगलं सुरुवात असेल असं मी म्हणेन. आणि एकादशीचे नियम वगैरे तर तुम्हाला इझिली माहितीच असतील आणि इझिली तुम्हाला ह्याबद्दल माहिती तुम्ही करून घेऊ शकता. तर बघूया नेक्स्ट जर व्लॉग तुम्हाला हवं असेल तर एकादशीसाठी मी नक्की तुमच्यासाठी व्लॉग बनवेन. मला कमेंटमध्ये सांगा. तर वारी असते पंढरपुराला आणि मग नंतर वारी केल्यानंतर जे वारकरी असतात ते चंद्रभागे नदीमध्ये स्नान वगैरे करतात आणि खूप सहजासहजी ही गोष्ट बोलतात ना, ज्याच्या नशिबात असते त्यालाच भेटते, सगळ्यांना भेटत नाही. तर असो. तर तुमचं सगळ्यांचं दिवस कसं गेलं, छान गेलं, खुशखुशाल गेलं, मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि कुणी काय काय फराळ बनवलेलं आजच्या दिवशी, उपवासाला काय काय बनवलेलं, कशा पद्धतीने बनवलेलं, कोणाचं उपवासाचं जे फराळ आहे ते कसं कसं झालेलं तेही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आज जो फराळ होता जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी टोटली न्यू म्हणजे रात्रीचा जो होता तो फर्स्ट टाईमच ट्राय केला. असं नाही आहे की मी पहिला बनवलेला, फर्स्ट टाईमच बनवलं आणि 60 to 70% ओके होता. म्हणजे ॲक्च्युली मी बनवलेलं ते थोडंसं जाड झालेलं, पातळ लेअरमध्ये त्याला बनवायला पाहिजे, तेव्हा ते थोडंसं टेस्ट येईल. आणि जर तुम्ही बनवलात तर त्याला थोडंसं एक वोक असतं ना किंवा टोप वगैरे असे राऊंड वोक असतं ज्याला असं कर्व असतं, त्याच्यामध्ये टॉस करून घ्या. जसं फ्राईड राईस टॉस करतात ना, तेल टाकून थोडंसं जिरा त्याच्यामध्ये टाका आणि मसाला जर तुम्हाला हवं असेल तर ते टाकून, मिरची वगैरे तुम्ही टाकून, मीठ तिखट टाकून थोडंसं असं टॉस करून त्याला थोडंसं क्रिस्पी केलात ना तर अजून त्याचं स्वाद जे आहे ते अजून चांगलं होईल. तर आम्ही जे आहोत ते असं स्टीमच आम्ही खाल्लेलं आहे, कारण भूक एवढी लागलेली की विचारू नका, म्हणजे काही शब्दच नाही. खूप अशी आग होत होती पोटात
आणि मुलांनी जे आहे ते संध्याकाळच्या टायमाला कॉफी प्यायलेली. मी आणि नितीन दुपारच्या खिचडीवरतीच होतो. त्याच्यामुळे आमचं पोट आता भरलेलं आहे. आणि नंतर उद्या जे आहे द्वादशी आहे, तर द्वादशीला हा उपवास सोडला जातो. तर उद्या सकाळी आम्ही हा उपवास सोडणार आहे. तर खूप छान पद्धतीने आमची आषाढी एकादशी गेली. परमेश्वरा, तुला खूप खूप आभार. आणि सगळ्यांना तू असंच छान छान म्हणजे असं सगळ्यांना असं वाटू दे की सगळ्यांनी उपवास पकडू दे आणि सगळ्यांचं दिवस असंच चांगलं जाऊ दे आणि सगळ्यांचं आयुष्यही असंच चांगलं जाऊ दे. सगळ्यांना सुखी ठेव आणि सगळ्यांच्या घरामध्ये भरभराट असू दे. तर चला मग इथेच मी हा व्लॉग एंड करते. आणि आय होप सो तुम्हाला माझा हा व्लॉग नक्की आवडला असेल. आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह हॅपीली. बाय बाय.